पट्टा अखंड जलमंदिरमध्ये जातो आपण आता. आणि हा जो पाट आहे, हा पाट पूर्ण अख्ख्या जलमंदिरमध्ये पाणी शेवटच्या गेटपर्यंत पोहोचेल अशी त्या काळात सोय केलेली आहे. म्हणजे आपण आता सध्या ज्या भागात आहोत तो सगळ्यात उंच भाग आहे. पूर्ण जलमंदिर जलमंदिरचं. जलमंदिराचा परिसर. काका नमस्कार. आपलं नाव काय? नमस्कार, मी राजेश मधुकर कानिम. बरं या आता आपण जलमंदिरमध्ये आहोत. जलमंदिरच्या परिसरात ही बाजीराव विहीर आहे, जी शाहू महाराजांच्या काळात बाजीराव पेशव्यांनी शाहू महाराजांसाठी म्हणजे इथला जो परिसर आहे, इथं पुढे कोटेश्वर मंदिर आहे, त्या मंदिराच्या शेजारी गोसावी जे हे पूर्वी हेरगिरी करत होते आणि इथं जी वस्ती होती यांना पाण्याची सोय आणि इथं जी जलमंदिर ही पूर्वी बाग होती, त्या बागेला पाण्याची सोय व्हावी म्हणून बाजीराव पेशव्यांनी ही विहीर बांधलेली आहे. मित्र सध्या आपण बाजीराव विहिरीच्या वरच्या बाजूला आहोत. तर इथे दोन मोठींनी पाणी विहिरीतून शेंदल्या जायचं, काढलं जात असे. त्या मोठ इथे रिकाम्या होत असत आणि या भागाला तर इथे तुम्ही पाहिलं तर ही एक नाली वजा एक कसा ज्याला दांड म्हणतो आपल्या विदर्भातल्या बोलीत आपण. आणि असं पाणी जे आहे या संपूर्ण परिसराला जात असे इकडून असं. हा संपूर्ण परिसर इथे असलेल्या आंब्याच्या बागा आणि शेती, या शेतीला पाणी देण्यासाठी म्हणून त्यावेळी केलेली ही खास योजना होती. छत्रपती शाहू महाराजांनी अनेक क्षेत्रात खूप भरीव काम केलं आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनाच्या बाबतीत देखील त्यांचा किती दूरदृष्टिकोन होता आणि नंतर बाजीराव साहेबांनी तो तडीस किंवा पूर्णत्वास कसा नेला याची साक्ष देणारी ही विहीर आजही आपल्या एकूणच मराठ्यांच्या इतिहासात उभी आहे. विहिरीबद्दल आणखी सविस्तर जाणून घेऊया. चला तर. ही जवळजवळ 100 फूट खोल विहीर आहे. 80 पायऱ्या आहेत, त्याला 7 कमानी आहेत आणि याचा वापर पूर्वी पाणी पिण्यासाठी केला जात होता, कारण तेव्हा नगरपालिकेचं पाणी किंवा कास तलाव हे अस्तित्वात नव्हतं. त्यामुळे ह्याचं पाणी हे प्यायचं पाणी आहे, पूर्ण पिण्यासाठी याचा वापर होत होता. आणि वास्तुकलेचा अद्भुत नमुना आपल्याला इथं पाहायला मिळतं. इथं छत्रपती शाहू महाराजांचं शिल्प एकमेव शिल्प आहे जे इथं आणि शिखर शिंगणापूरचे जे तलाव आहे, या तलावात अशा 2 ठिकाणीच फक्त शाहू महाराजांचं शिल्प आहे. आणि संपूर्ण विहिरीचा आकार हा शंकराच्या पिंडीचा आकार आहे. पूर्ण आपण व्यवस्थित पाहिली धोरणे तर ती शंकराची पिंड आपल्याला पाहायला मिळते.